लालबागच्या राजाचं अन्नक्षेत्र वर्षानुवर्ष चालू असलेलं अन्नक्षेत्र सुद्धा मराठा तिथं जेवतेनं आणि तिथं ठाण म्हणून राहते या उद्देशाने त्यांनी ते बंद केलेलं आहे। त्या 5 लाख भाकरीची शिदोरी घेऊन आम्ही आमच्या बांधवाकडे जात आहोत। 2 वर्ष झालं सरकार नुसते पुढचा वाडा दाखवत आहे, मराठा समाजाचा अंत पाहत आहे। जाणीवपूर्वक हेळसांड मनोज दादाच्या जर जीवाला किंवा केसाला बी धक्का लागला तर महाराष्ट्र राज्यातल्या एकाही मंत्र्याला, आमदाराला आणि खासदाराला रोडवर फिरू देणार नाहीत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदानावरती सुरू असलेल्या आंदोलकांना गावागावातून आता अशा पद्धतीने रसद पुरवली जाते। विशेषतः भाकरी, भाजी, चटणी जे काही असेल ते पाठवलं जाते। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय बीडच्या गेवराई तालुक्यातील भडंगवाडी हे गाव आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या भाकरी गोळा केल्यात। जवळपास 5 लाख भाकरी या ठिकाणी गोळा केल्याचं देखील गावकरी सांगतात। आणखी काही भाकऱ्या येतात आणि या सगळ्या ज्या भाकरी त्याचबरोबर समोर पाहतोय अशा पद्धतीने ठेचा असेल, चटणी असेल, त्याचबरोबर लोणचं हे सगळं तयार करण्यात आलेलं आहे। इथं हे समोर अशा पद्धतीने हे आपण भाकरीचे पेंडके पाहतोय। प्रत्येक मराठा जो मावळा आहे मुंबईमध्ये बसलेला त्याला भाकर मिळाली पाहिजे या अगोदर त्याची गैरसोय झाली होती, त्या अनुषंगाने समोर पाहतोय अशी व्यवस्था करण्यात आली। फक्त एकट्या भडंगवाडी गावातच नाही तर गावागावामध्ये आता इथलचे जे मराठा बांधव आहेत ते देखील आक्रमक झालेले आहेत। माता भगिनी देखील समोर पाहतोय आणि अशी ही जी ट्रक आहे या ट्रकच्या माध्यमातून आता हा जो पूर्ण शिधा या ठिकाणी गोळा करण्यात आला हा मुंबईकडे पाठवला जाणार आहे। नेमकं या गावातल्या लोकांचं काय म्हणणं आहे आपण समोर जर पाहिलं तर समोर चावडी आहे, मंदिर आहे, अशा ठिकाणी या भाकरी गोळा केल्या जातात। नेमकं काय म्हणणं आहे, काय सांगाल? रसद पुरवताय तुम्ही आणि मुंबईमधलं आरक्षण सुरू आहे। कोट्यावधी मराठा समाज मुंबईमध्ये मनोज दादाच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने तिथले हॉटेल बंद केलेले आहेत, पाण्याची व्यवस्था नाही, कुठल्याही बाथरूमची व्यवस्था नाही आणि त्यांनी जाणीवपूर्वक ते केलेलं आहे। हा त्यांचा एक नीचपणा आहे, गलिच्छपणा आहे। लालबागच्या राजाचं अन्नक्षेत्र वर्षानुवर्ष चालू असलेलं अन्नक्षेत्र सुद्धा मराठा तिथं जेवतेनं आणि तिथं ठाण म्हणून राहते या उद्देशाने त्यांनी ते बंद केलेलं आहे। त्यामुळे गावखेड्यातला मराठा हा पेटून उठलेला आहे, महिला मंडळ पेटून उठलेला आहे आणि इथं लाखो भाकरींचं 5 लाख भाकरींचं नियोजन एका छोट्याशा गावामध्ये, आजूबाजूच्या मोठ्या गावांनी सुद्धा या छोट्या गावामध्ये भडंगवाडी नावाच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये इथं आणून दिलेले आहेत आणि या 5 लाख भाकरीची शिदोरी घेऊन आम्ही आमच्या बांधवाकडे जात आहोत। महिला मंडळ सुद्धा त्या दिशेने जाणार आहे। देवेंद्र फडणवीसने मराठा समाजाचा अंत पाहू नये, त्यांनी लवकरात लवकर घटनेमधलं कुणबी मराठ्याचं जे आरक्षण आहे ते मराठा समाजाला देण्यात यावं। मुंबई गॅजेट असन, हैदराबाद गॅजेट असन, त्या मागण्या ज्या मनोज दादांनी केलेल्या आहेत त्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या गेल्या पाहिजे। सरकार कुठंतरी आंदोलकांच्या बाजूने विचार करत नाही, सकारात्मक आहे असं वाटतं तुम्हाला? बिलकुल नाही। सरकारने 2 वर्ष झालं सरकार नुसते पुढचा वाडा दाखवत आहे, मराठा समाजाचा अंत पाहत आहे, जाणीवपूर्वक हेळसांड करत आहे। ते सांगताना काय निर्धार केला सगळ्या मराठा बांधवांनी? सर्व मराठा बांधवांना आमची विनंती आहे आणि आव्हान आहे की कुणीही मुंबई सोडायची नाही। मनोज दादाच्या जर जीवाला किंवा केसाला बी धक्का लागला तर महाराष्ट्र राज्यातल्या एकाही मंत्र्याला, आमदाराला आणि खासदाराला रोडवर फिरू देणार नाहीत। पाहतोय आक्रमक इशारा दिला जातोय। काय सांगाल, किती भाकरी गोळा केल्या आणि आता गावागावामध्ये या आरक्षणाची धग कशा पद्धतीने आहे? साधारणपणे एक 5 लाख भाकरीचं इथं सगळे आमच्या गावकऱ्यांनी शेजारी खेडेपाडे गाव आहेत त्यांनी मिळून आणून इथं भडंगवाडीमध्ये दिले। आमची एवढीच इच्छा आहे मराठी समाजाची, आमच्या लेकरा बाळाला न्याय भेटावं, याच्यापेक्षा त्यांच्याकडून आमची काही अपेक्षा नाही। सरकारने तो दिला पाहिजे, सरकारने तो द्यायलाच पाहिजे, का नाही द्यायला पाहिजे? आमचा हक्क आहे तो। हां, आज आमचे भाऊ बांधव आज पावसामध्ये तिथं कशासाठी झडते त्यांना दिसत नाही का? ते हां, चिखलात आमचे भाऊ बांधव, लेकरं, बाया, माणसं बसले तिथं। सरकारने याची दक्षता घ्यायला पाहिजे। हां, आणि सरकार लक्ष देत नाही। मात्र सरकारला काय इशारा असेल का? आणि ज्या पद्धतीने तुम्ही सर्वजण गावातले लोक एकत्रित होत आहे, मुंबईमध्ये काही गेलेले आहेत, काही या ठिकाणी आहेत, त्यांना जी रसद पुरवली जाते त्या पाठीमागाचा काय उद्देश आहे? नेमकं सरकारला काय इशारा असेल? रसद पुरवली जाते म्हणजे काय माहिती का? सरकारने खूप नीचपणा केला आहे। तिथल्या खाऊगल्यांना 6 दिवस अगोदर नोटीस दिल्यात त्यांना की तुम्ही दुकान बंद ठेवा तुम्ही। कारण कशामुळे केलं आहे? मोडीत काढण्यासाठी। पण हे मराठी कुणबी इथं हे कधी मोडीत पडणारच नाही। आणि माझी सर्व मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे की मनोज दादा म्हणल्याशिवाय मुंबई आपल्याला सोडायची नाही आहे। आणि गावागावातला मराठा बांधव देखील तसाच आक्रमक आहे। काय शेवटी मनोज दादांची तर भूमिका ठाम आहे, जोपर्यंत आरक्षण घेतलेलं मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही। आता गावातून जी बांधव आहेत ते कशा पद्धतीने त्यांना मदत करतायत आणि तुमचा काय इशारा असेल सरकारला? आमचा सरकारला एकच इशारा आहे, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मनोज दादा काय उठत नाही तिथं। आणि आमचे मराठी हे काय घायल होणारे माणसं नाहीत, त्यांना वाटतं आम्ही उपोषण तुमचं मोडन, त्यांना घायल करू, त्यांना आम्हाला पार्किंगची सोय नाही, आम्हाला मार्ग बदलेला त्यांनी, अटल सेतूवरून आम्हाला सोडलं त्यांनी। साऱ्या गाड्या अटल सेतून 23-24 किलोमीटरची रांग तिथपर्यंत आमच्या गाड्या तिथंच लावल्या। आम्ही पायी जाऊन ट्रेननी गेलो आणि आझाद मैदानावर गेलो होतो। आम्ही मागे हटणार नाहीत, आम्ही जोपर्यंत आमचे दादा उठत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत। काय इशारा असेल सरकारला? सरकारला सर्व समाजाच्या मार्फत वतीने एकच इशारा आहे की मराठा समाजाचा
अंत सरकारने बघू नये. कारण शिक्षणाच्या संदर्भात किती मराठा समाज मागासलेला आहे. नोकरीच्या संदर्भात नाही, या अर्थाने तर सामाजिक मागासलेपणाच्या अनुषंगाने मनोजदादांनी सांगितलं. मात्र आज गावागावामध्ये काय तयारी चालू आहे आणि तुम्ही त्यांना कशा पद्धतीने रस्ते आज गावागावामध्ये अशी परिस्थिती चाललेली आहे की त्या ठिकाणाहून जे पण जाऊन आले त्या ठिकाणची जी परिस्थिती बघितली किंवा खाण्याची, पाण्याची, राहण्याची, तसं पाहिलं तर पाण्या पावसाचं काय आपल्याला सोयरसुतक नाही. अगोदर शेतामध्ये काम करताना थंडीमध्ये तसं बघितलं तर आपण रात्र दारे धरतो, असं काही नवा नाही तो विषय. तर ते बघून या ठिकाणी आले आणि आम्ही आल्याच्या नंतर हे पंचक्रोशीतील नवे जिल्हा परिषद गणामधील त्या गटामधील सर्व गावांना निमंत्रित केलं. सूचना एकत्रित गावातील भाकरी गोळा केल्या आणि भाकरी गोळा करून आता ह्या मुंबईकडे घेऊन जाणार आहेत. मात्र एकंदरीत जर बघितलं तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलनाची धग आहे, त्याच पद्धतीने गावागावामध्ये देखील ही धग पाहायला मिळते. आणि जे मुंबईमधले आंदोलक आहेत त्यांना रसद पुरवण्याच्या दृष्टिकोनातून भाकर, चटणी भाकर, ठेचा भाकर देखील पाठवलं. त्यामुळं कुठंतरी सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात तात्काळ तोडगा काढणं गरजेची गोष्ट आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.